नमस्कार मित्र हो, मी आनंद आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मित्र हो, अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, ही आग्रहाची विनंती। मित्र हो, आजचा जो आपण व्हिडिओ बनवत आहे, या व्हिडिओचा जो टॉपिक आहे तो या संदर्भात आहे। मित्र हो, आपल्या सर्वांकडे टू व्हीलर असो अथवा फोर व्हीलर असो, ही वाहतुकीची साधनं जी आहेत ते आपल्याकडे प्रत्येकाकडे जवळपास मॅक्झिमम लोकांकडे उपलब्ध आहे आणि त्यामुळे आपल्याला वाहतुकीचे नियम माहिती असणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे वाहतुकीचे नियम मोडल्यास कोणती आणि किती दंडात्मक कारवाई होऊ शकते याची सुद्धा माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे। त्याकरता मी हा व्हिडिओ बनवत आहे। मित्रो, हल्ली मला एक न्यूज चॅनलच्या माध्यमातून माहिती मिळाली की महाराष्ट्र सरकारने वाहतुकीचे नियम मोडल्यास जी दंडात्मक कारवाई होते, तर तो जो दंड आपल्याकडून वसूल केला जातो त्याच्यामध्ये त्या दंडात्मक कारवाईमध्ये ती दंडाची रक्कम जी आहे ती भरपूर मोठ्या प्रमाणात त्या दंडाच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर चला मित्र हो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी आपल्याला सांगत आहे मित्र हो, टू व्हीलर असो फोर व्हीलर असो आपणा सर्वांकडे उपलब्ध आहेच। टू व्हीलर फोर व्हीलर वापरत असताना आपल्याकडे सरकारतर्फे वारंवार विनंती करण्यात येते की तुम्ही सीट बेल्टचा वापर करावा। ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने सीट बेल्टचा वापर करावा। हे आपल्या सेफ्टीसाठी असते, तरी बरेचसे वाहन चालक हे सीट बेल्टचा वापर करत नाही। सीट बेल्टचा वापर न करणाऱ्यांवर 100 रुपयापर्यंतची दंडात्मक कारवाई करण्यात येत होती। तो दंड आता 1000 रुपये 1000 रुपीज करण्यात आलेला आहे मित्र। म्हणून आपण सीट बेल्टचा अवश्य वापर करावा व आपल्यावर होणाऱ्या दंडात्मक कारवाईपासून आपला बचाव करावा, ही आपणास विनंती। त्याचप्रमाणे टू व्हीलर सगळ्यांकडे, टू व्हीलरवर 2 सीट्स अलाउ असतात, बरेचसे लोक ट्रिपल सीट जातात। म्हणून मित्र हो, आता टू व्हीलरवर ट्रिपल सीट गेल्यास आधी 100 रुपये दंड आकारण्यात येत होता, तो आता 1000 रुपये 1000 रुपीज करण्यात आलेला आहे मित्र हो। म्हणून ट्रिपल सीट प्रवास करणे टू व्हीलरवर टाळावे, ही आपणास विनंती। त्याचप्रमाणे मी आपल्याला सांगितलं होतं मित्र हो, आपल्या गाडीचा इन्शुरन्स असणे आवश्यक आहे। कॉम्प्रेसर असो या थर्ड पार्टी इन्शुरन्स हा मस्ट करण्यात आलेला आहे। थर्ड पार्टी इन्शुरन्स आवश्यक आहे, कारण आपल्या गाडीमुळे जर कोणाला इजा होत असेल, कोणाला त्रास होत असेल तर त्याच्या फायद्यासाठी तो थर्ड पार्टी इन्शुरन्स आवश्यक आहे। त्याचप्रमाणे आपल्याकडे जर कार असेल तर कारमध्ये जे पॅसेंजर आहेत त्यांना काही इंजुरी झाली तर त्याचा जे नुकसान भरपाई आहे ती आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडून मिळते। त्याचप्रमाणे समोरच्याला काही इजा झाली तर इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम करून तो सुद्धा त्याचे नुकसान भरपाई घेऊ शकतो। म्हणून कॉम्प्रेसिव्ह असो या थर्ड पार्टी गाडीचा इन्शुरन्स असणे आवश्यक आहे। टू व्हीलर असो फोर व्हीलर असो अथवा इतर कोणतेही वाहन असो। आता जर गाडीचा इन्शुरन्स नसेल, आपल्या वाहनाचा विमा नसेल, इन्शुरन्स आपल्या गाडीचा नसेल, मोटर इन्शुरन्स, तर आपल्याला 200 ते 400 रुपयापर्यंतचा फाईन होत होता, तो आता आपल्याला 2000 रुपये फाईन करण्यात आलेला आहे। आणि मित्र हो, पहिल्यांदा जर ही चूक आपल्याकडून झाली तर 2000 रुपये दंड आकारण्यात येईल आणि पुन्हा दुसऱ्यांदा जर ही चूक झाली तर 4000 रुपये दंड आकारण्यात येईल। म्हणून आपल्या गाडीचा इन्शुरन्स कॉम्प्रेसिव्ह असो या थर्ड पार्टी असो पण आपल्या गाडीचा इन्शुरन्स करून घेणे अत्यंत आवश्यक आहे मित्र। थर्ड पार्टी इन्शुरन्सचे फायदे काय आहे त्या संदर्भात मी स्पेशल व्हिडिओ आपल्यासाठी आधी बनवलेला आहेच। त्याचप्रमाणे मित्र हो, मी PUC संदर्भात सुद्धा एक व्हिडिओ आपल्यासाठी बनवलेला आहे। PUC पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट। PUC सर्टिफिकेट कुठेही अवेलेबल असतात। आपण गाडीचा इन्शुरन्स करणे, PUC करून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे। PUC नसल्यास आधी 1000 रुपयेपर्यंतचा दंड आकारण्यात येत होता, तो आता 10000 रुपये करण्यात आलेला आहे। म्हणून आपल्या गाडीची PUC पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट हे करून घेणे अत्यंत आवश्यक आहे मित्र। त्याचप्रमाणे माझ्याकडे जी माहिती आहे, धोकादायकपणे वाहन चालवणे 500 रुपयापर्यंतचा दंड आकारण्यात येत होता, तो आता 5000 रुपये करण्यात आलेला आहे।
म्हणजे धोकादायकपणे, म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ शकतो, दुसऱ्यांना इजा होऊ शकते. 500 रुपये जो सुरुवातीला दंड आकारण्यात येतात तो आता 5,000 रुपये करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे अतिवेगाने वाहन चालवणे 500,000 रुपये हा जुना दंड होता, आता 5,000 रुपये करण्यात येणार आहे. वाहतूक सिग्नलचे उल्लंघन, सिग्नल तोडून पळून जाणे 500 रुपयाच्या जागी 5,000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. वाहन चालवताना मोबाईल वापरणे, हल्ली याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. 500 रुपयापर्यंतचा दंड आकारण्यात येत होता तो आता 5,000 रुपये करण्यात आलेला आहे. ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवणे 500 रुपये दंडाच्या ऐवजी आता 5,000 रुपये दंड करण्यात आलेला आहे. विदाऊट ड्रायव्हिंग लायसन 5,000 रुपये दंड. आपत्कालीन जे वाहन असतात, ॲम्ब्युलन्स अथवा इतर सरकारी वाहनं यांना रस्ता न देणे यासाठी सुरुवातीला 1,000 रुपये दंड, जुना दंडाची रक्कम ही 1,000 रुपये होती. आता नवीन दंडाची रक्कम ही 10,000 रुपये करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे दारू पिऊन वाहन चालवणे 1,000 ते 1,500 रुपये जुना दंड होता, आता 10,000 रुपये किंवा 6 महिने तुरुंगवास. 10,000 रुपये दंड किंवा 6 महिने तुरुंगवास दारू पिऊन वाहन चालवणे याकरता. त्याचप्रमाणे ओव्हरलोडिंग जे गाड्या जातात, ट्रक जातात, त्यांना प्रति टन 2,000 रुपये दंड होता ओव्हरलोडिंगचा, आता तो 20,000 रुपये प्रति टन करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलाने वाहन चालवणे 2,500 रुपयापर्यंतचा दंड होता, तो आता 25,000 रुपये करण्यात आला आहे. किंवा 1 वर्षासाठी वाहन नोंदणीसुद्धा रद्द होऊ शकते किंवा 3 वर्षाचा तुरुंगवासही होऊ शकतो. म्हणून पालकांनी आपल्या पाल्यांना गाडी चालवायला देताना अल्पवयीन मुलांना थोडा विचार करावा. ते तुमच्याही फायद्याचं आहे. आणि अल्पवयीन मुले जर वाहन चालवत असल्यास हल्ली जी अपघातामध्ये वाढ झाली आहे ती अल्पवयीन वाहन चालकामुळे झालेली आहे, किंवा दारू पिऊन वाहन चालवणे यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात आता होत आहे. म्हणून सरकारने हे कठोर पाऊल उचललेलं आहे. हे आपल्या जनतेच्या फायद्यासाठी आहे. म्हणून वाहतुकीच्या नियमांचं कडेकोटपणे पालन व्हावं म्हणून या दंडाच्या रकमेमध्ये ही वाढ करण्यात आलेली आहे. मित्र हो, आपल्याला माहिती आहेच, आता मी सांगितलं त्याप्रमाणे पुन्हा एकदा सांगतो. सीट बेल्ट शिवाय वाहन चालवणे जुना दंड 100 रुपये, आता 1,000 रुपये. ट्रिपल सीट प्रवास करणे 100 रुपये जुना दंड, 1,000 रुपये नवीन दंड. हेल्मेटशिवाय वाहन चालवणे 100 रुपये जुना दंड. टू व्हीलर चालवताना हेल्मेट हे अत्यंत आवश्यक आहे, आपल्या फायद्यासाठी आहे ते. हेल्मेटमुळे अपघात होऊनही बरेचसे लोकांचे जीव वाचलेले आहेत. म्हणून 100 रुपये जो जुना दंड होता हेल्मेटशिवाय वाहन चालवणे तो आता 1,000 रुपये करण्यात आला आहे. विमान असलेले वाहन चालवणे विदाऊट मोटर इन्शुरन्स 200 ते 400 रुपये दंड, तो आता 2,000 रुपये पहिल्यांदा गाडी सापडल्यास, आणि दुसऱ्यांदा गाडी सापडल्यास विदाऊट इन्शुरन्स 4,000 रुपये दंड. धोकादायकपणे वाहन चालवणे जुना दंड 500 रुपये, नवीन दंड 5,000 रुपये. अतिवेगाने वाहन चालवणे जुना दंड 500 रुपये, नवीन दंड 5,000 रुपये. वाहतूक सिग्नलचे उल्लंघन 500 रुपये जुना दंड, नवीन दंड 5,000 रुपये. वाहन चालवताना मोबाईल वापरणे 500 रुपये जुना दंड, नवीन दंड 5,000 रुपये. ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवणे जुना दंड 500 रुपये, नवीन दंड 5,000 रुपये. आपत्कालीन वाहनांना रस्ता न देणे जुना दंड 1,000 रुपये, नवीन दंड 10,000 रुपये. PUC शिवाय वाहन चालवणे जुना दंड 1,000 रुपये, नवीन दंड 10,000 रुपये. दारू पिऊन वाहन चालवणे जुना दंड 1,000 ते 1,500 रुपये, नवीन दंड 10,000 रुपये किंवा 6 महिने तुरुंगवास. ओव्हरलोडिंग गाड्यांसाठी 2,000 रुपये प्रति टन जो जुना दंड होता तो आता 20,000 रुपये प्रति टन. अल्पवयीन मुलाने वाहन चालवणे जुना दंड 2,500 रुपये, नवीन दंड 25,000 रुपये किंवा 3 वर्षाचा तुरुंगवास. 1 वर्षासाठी वाहन नोंदणीसुद्धा रद्द यामध्ये होऊ शकते. म्हणून मित्रहो, ही होती वाहतुकीचे नियम. ट्रॅफिक नियम मोडणे आता परवडणार नाही म्हणून दंडाचे नवीन दर हे आता लागू झालेले आहेत. म्हणून आपण सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावे वाहन चालवताना, आणि आपल्या गाडीचं मोटर इन्शुरन्स PUC हे अपडेट करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. मित्र, सीट बेल्टचा वापर करावा, हेल्मेटचा वापर करावा. ओव्हरलोडिंग प्रवास करू नये. म्हणजे पॅसेंजर सीट कॅपॅसिटी 5 असेल तर 5च लोकांनी प्रवास करावा, 7 लोकांनी 8 लोकांनी प्रवास करू नये. या सर्व नियमांचं आपण पालन करावं आणि आपल्यावर होणाऱ्या दंडात्मक कारवाईपासून आपण आपला बचाव करावा.
मित्रो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही आग्रहाची विनंती. धन्यवाद.